नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आता बऱ्यापैकी पशुपालक आपल्या जवळ असलेल्या गाईला चांगले इम्पोर्टेड सिमेंट भरवत आहेत, कारण इथून पुढचा जो काळ आहे तो कमी गाईमध्ये जास्त दूध उत्पादन करणारा जो पशुपालकच यशस्वीरित्या हा दुग्ध व्यवसाय करू शकणार आहे। म्हणून आपण स्वतः चांगल्या ब्रीडच्या गाई तयार केल्या पाहिजेत, ही गोष्ट पशुपालकांच्या लक्षात आलेली आहे। त्यामुळे ते आपल्या गाईला चांगले इम्पोर्टेड सिमेंट भरवत आहेत, पण त्यापासून होणाऱ्या ज्या कालवडीचे जे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे आवश्यक असते। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालवडीला ज्यावेळेस आपण दूध पाणी बंद करतो आणि बंद केल्यानंतर म्हणजे साधारण 3 महिन्याच्या पुढच्या कालवडीला जे भरपूर असे प्रोटीन, जबरदस्त अशी एनर्जी व आवश्यक असे मिनरल्स आणि त्यांची वाढ होण्यासाठी आवश्यक घटक कशामार्फत आपण देऊ शकतो, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर त्यापूर्वी तुम्ही या माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑल या बटनावर क्लिक करा, कारण याच्या पुढेही मी असेच व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करत असतो। त्याची माहिती तुम्हाला ऑल या बटनावर क्लिक केल्यामुळे लगेच मिळून जाईल, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। तर मित्रांनो, कालवडीचे संगोपन करत असताना ती कालवड कोणत्या ब्रीडची आहे हे आपल्याला माहीत असणे आवश्यक असते, कारण त्या कालवडीची आई मोठ्या हाडाची आहे का, किंवा तिच्या आईने चांगले दूध दिले आहे का, हे बघणे आवश्यक आहे। त्याचबरोबर ज्या बुलच्या सेमेनपासून ही कालवड झालेली आहे त्या बुलचे बॉडी स्ट्रक्चर कसे होते, त्याची संपूर्ण वंशावळ आपल्याला माहीत असणे आवश्यक असते, कारण आपण एकदम जोमात कालवड झाल्यामुळे आपण जोमात कालवडीची काळजी घेत असतो, पण तिची वंशावळच चांगली नसेल, म्हणजे तिची आई बॉडीनं लहान असेल किंवा दुधाला कमी असेल तर आपल्याला अशा कालवडीचा रिझल्ट मिळत नसतो। त्यामुळे याची संपूर्ण माहिती घेऊनच कालवडीवर खर्च केलेला आपल्याला परवडत असतो। मित्रांनो, ठीक आहे, आता आपण जी कालवड तयार करणार आहोत ती चांगल्या ब्रीडची आहे। मग आपण तिला आता सुरुवातीचे 3 महिने चांगल्या प्रकारे दूध पाजलेले आहे, आणि आता दूध बंद केल्यावर बऱ्यापैकी कालवडीमध्ये एक समस्या येते, ती म्हणजे कालवडीचे पोट सुटणे, कालवडीच्या अंगावर केस वाढणे, कालवड खराब होणे। त्यासाठी या कालवडीचे डिवर्मिंग केले पाहिजे हे तुम्हाला माहीतच असते, पण नुसते डिवर्मिंग करून चालत नसते मित्रांनो। त्यासाठी डिवर्मिंग नंतर 5 ते 7 दिवस त्या कालवडीला लिव्हर टॉनिकसुद्धा देणे तेवढेच गरजेचे असते, ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवली पाहिजे। त्यानंतर एखाद्या चांगल्या कंपनीचे मिनरल त्या कालवडीला चालू असणे आवश्यक आहे। या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहेत किंवा माहीत असतील किंवा नसतील तरी पण मी आवर्जून सांगतो। तर या झाल्या नॉर्मल गोष्टी, या गोष्टी प्रत्येक पशुपालक करतोच। मग आता कालवडीने लवकर ग्रोथ धरावी यासाठी, त्याचबरोबर कालवडीचे वजन लवकर वाढावे, तिच्या वयामानाने एकदम ॲक्युरेट वजन वाढावे, यासाठी एक स्पेशल असा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे। तर तो फॉर्म्युला कोणचा तो आपण बघू। तर मित्रांनो, आपली कालवड अगदी चांगल्या ब्रीडची असेल, म्हणजे दोन्ही बाजूने, म्हणजे आईची 4थी 5वी अशी वंशावळ इम्पोर्टेडमधून असेल व सेमेन तर चांगल्या प्रकारे असतेच, सेमेनची पेडिग्री इम्पोर्टेड सेमेन असल्यामुळे त्याची पेडिग्री चांगलीच असते, ते काय बघण्याची जास्त आवश्यकता नसते। मग आता अशा कालवडीला दूध बंद केल्यावर 4थ्या महिन्यापासून आपण काय करायचं आहे की 50 ग्रॅम मूग घ्यायचं आहे। मुगाची डाळ नाही, मूग, जे हिरव्या कलरचे मूग असते ते टर्पलसीत मूग आपल्याला 50 ग्रॅम घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर हरभरासुद्धा आपल्याला 50 ग्रॅम घ्यायचं आहे। मित्रांनो, या फॉर्म्युल्यातील हरभरा हा घटक एकदम महत्त्वाचा आहे। मग हरभरे 50 ग्रॅम घेतले, आणि याच्याबरोबर आपण सोयाबीनसुद्धा घ्यायचं आहे। मित्रांनो, सोयाबीनसुद्धा तेवढेच महत्त्वाचं आहे, यामध्ये प्रोटीन भरपूर असते, तर सोयाबीनसुद्धा 50 ग्रॅम घ्यायचं आहे। आणि या 3 घटकांबरोबर गहूसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे। मित्रांनो, गहू आपण 50 ग्रॅम एवढं घ्यायचं आहे। आता
या संपूर्ण घटकांचे टोटल वजन जर बघायला गेलं तर 200 ग्रॅम होते मित्रांनो. आता हे घटक तर आपण घेतले. आता फॉर्म्युला देण्याची पद्धत तुम्हाला सांगतो, कारण ती पद्धत तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. तर तुम्हाला सांगतो, हे सर्व घटक म्हणजे गहू, हरभरे, तसेच मूग असतील किंवा सोयाबीन हे असेल, तर हे सर्व घटक एका भांड्यामध्ये आपण भिजू घालायचे. म्हणजे आज समजा आपण संध्याकाळी 5 वाजता जर भिजू घातले एका भांड्यामध्ये, तर दुसऱ्या दिवशी ते सकाळी पाण्यातनं काढायचे आणि एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आणि दिवसभर ते बांधून ठेवायचे आणि कायम ते ओले राहतील एवढे पाणी त्यावर मारत राहायचे. म्हणजे दिवसातून 3-4 वेळेस तर पाणी मारायचे आणि मग संध्याकाळी आपल्याला ते सर्व घटक काय करायचे, एका भांड्यात घेऊन ते चांगल्या प्रकारे असे बारीक म्हणजे हाताने मिक्स करायचे आणि त्यामध्ये 50 ग्रॅम गूळ घ्यायचे, फक्त 50 ग्रॅम गूळ. आणि हे सर्व घटक चांगले मिक्स झाल्यानंतर आपल्या कालवडीला खाऊ घालायचे. मित्रांनो, हा फॉर्म्युला साधारण 4 महिन्याच्या पुढच्या कालवडीला आपण वापरू शकतो आणि 4 ते 7 महिन्यापर्यंतच्या कालवडीला एवढा डोस द्यायचा आहे. आणि देण्याची पद्धत म्हणजे तुम्ही 1 दिवसाआड करून दिले तरी चालते आणि दररोज देणे तुम्हाला शक्य झाले तर उत्तमच आहे. आणि समजा तुमची कालवड 6 महिन्यापेक्षा जास्त आहे, पुढची आहे म्हणजे 6 महिने वयापेक्षा जास्त असेल तर हा डोस वाढवायचा, म्हणजे 100 ग्रॅम करायचा. तर अशा प्रकारे आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. पशुपालक मित्रांनो, ज्याप्रमाणे कालवडीचे वय वाढते, वजन वाढते, त्याप्रमाणे आपल्याला हा फॉर्म्युला द्यायचा आहे. म्हणजे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सध्या तुम्ही जो पण खुराक आपल्या त्या 4 महिन्याच्या पुढच्या कालवडीला देत असाल तो देणे बंद करायचे नाही. फक्त काय करायचे की हा फॉर्म्युलामधील घटकांचं जेवढं वजन होते, म्हणजे हा जो फॉर्म्युला बनवला आपण आता सध्या समजा 200 ग्रॅमचा, तर तुम्ही काय करायचे की पहिला जो तुमचा खुराक समजा एक दिवसाला 500 ग्रॅम जात असेल, तर त्यामध्ये हा 200 ग्रॅम मिक्स करायचा आणि पहिला खुराक 200 ग्रॅम कमी करायचा. म्हणजे पहिला जो आपण खुराक किंवा जो पण फीड देतो ते 300 ग्रॅम प्लस आपण बनवलेला फॉर्म्युला 200 ग्रॅम, असं टोटल फक्त 500 द्यायचं आहे. क्वांटिटी वाढवायची नाही, पहिल्या खुराकाची कमी करायची आणि हा त्यामध्ये ॲड करायचा आहे. मित्रांनो, मी फक्त 500 ग्रॅमचं उदाहरण दिलं. तुम्ही जेवढं पण फीड देतो असाल कितीही, तर त्यामध्ये हे जे आपण फॉर्म्युला बनवलं ते ॲड करून बाकीचे कमी करायचे. अशा प्रकारे जर आपण योग्य प्रकारे नियोजन केलं तर मित्रांनो, तुमच्या कालवडीचे वजन एका महिन्यात तुम्हाला रिझल्ट एकदम चांगला दिसेल आणि कालवडीची शायनिंगसुद्धा तुम्हाला दिसेल, कारण हा फॉर्म्युलाच एवढा पॉवरफुल आहे. पशुपालक मित्रांनो, हा फॉर्म्युला वापरण्याआधी एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो की समजा तुम्ही 4 महिन्याच्या कालवडीपासून 12 महिन्याच्या कालवडीपर्यंत हा प्रयोग करू शकता. फक्त कालवड मोठी असेल तर फॉर्म्युल्यातील घटकाचे प्रमाण आपल्याला वाढवायचे. तर हा फॉर्म्युला चालू करण्यापूर्वी काय करायचं की पहिलं कालवडीचे डिवर्मिंग करायचे, नंतर 5 ते 7 दिवस लिव्हर टॉनिक द्यायचं आहे. आणि कधी काय होते की लिव्हर टॉनिक आपलं डिवर्मिंग केल्यामुळे एखाद्या वेळेस कालवडीला जुलाब लागण्याची शक्यता असते, पातळ शेण टाकण्याची शक्यता असते. तर ते थांबल्यानंतर कालवड एकदम नॉर्मल आपलं शेण टाकल्यानंतर या फॉर्म्युला आपण चालू करायचं आहे. तर मित्रांनो, ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ होता होईल तेवढा आपल्या पशुपालक मित्रांना शेअर करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.